हाय, मी दर्शना. कॉफी आणि बरंच काहीचा नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजकालचा जमाना हा वेबसिरीजचा जमाना आहे. या वेबसिरीजच्या जमान्यामध्ये खूप साऱ्या वेबसिरीज येतात आणि तुमच्या सगळ्यांना त्या आवडतात सुद्धा. पण अशा काही ठराविक वेबसिरीज आहेत त्या तुमच्या सगळ्यांच्या लक्षात राहतात. आणि अशीच एक वेबसिरीज सध्या यूट्यूबवर खूप धुमाकूळ घालतीये, ती म्हणजे स्त्रीलिंग पुल्लिंग. ही वेबसिरीज, त्याची कथा आणि त्यामध्ये असणाऱ्या कलाकारांची ॲक्टिंग हे सगळंच अगदी धमाल आहे. आणि म्हणूनच आपल्या आजच्या कॉफी आणि बरंच काहीच्या या एपिसोडमध्ये तुम्ही भेटणार आहात स्त्रीलिंग पुल्लिंग या वेबसिरीजच्या स्टारकास्टला. सो गाईज, लेट्स वेलकम सायली पाटील, आरती मोरे आणि निखिल चव्हाण. तर कॉफी आणि बरंच काही सीझन 2च्या आजच्या भागात माझ्यासोबत कोण आहे तुम्हाला कळलंच असेल. जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा ही लोक किती सोज्वळ आहेत. खरं तर हा प्रश्न मला पडला होता, पण मी त्यांच्याशी बोलून, त्यांची वेबसिरीज तर मी बघतच होते, पण त्यांच्याशी बोलून आता मला कळलंय. सो या आपल्या आजच्या भागामध्ये असे खूप सिक्रेट्स रिव्हील होणार आहेत आणि तुमची पडद्यामागची गंमतही सगळी मला रिव्हील करायची. सो सुरुवात करूया. येस. वाव, काय energy आहे. सगळ्यात आधी तुमच्या दोघांना पहिल्यांदा भेटते, सायलीला भेटते. कसे आहात तिघही? धमाल, एकदम कमाल. आम्ही 3 मिलियन व्ह्यू मिळाल्याने खूप हॅपी आहोत. म्हणजे ओव्हरऑल सगळं कॅल्क्युलेशन वाईज तिन्ही एपिसोडचे मिळून 3 मिलियन व्ह्यूज झालेले आहेत. सो वी आर हॅपी. निखिल? मी काय डे वन एनी टाइम. मी एक्सपिरियन्स सांगते तुला माझा. जेव्हा मी बघितलं ना तुला, जेव्हा तुमचा प्रोमो आउट झाला आणि ज्या प्रकारे मी तुला बघितलं, मला पार्वती आठवली. मी म्हटलं हे काय घडलं. म्हणजे कुठे ती पौराणिक भाषा होती आणि कुठे ही अबकाची बाराखडी आहे. म्हटलं झालं काय म्हटलं घडलं काय नक्की हिच्या आयुष्यामध्ये. ही माझी पहिली रिॲक्शन ती. मला एकदम मी पार्वती झोनमध्ये गेली. म्हटलं मी काय बघितलं होतं आणि हिचं काय आता ही करते. नाही पण खरंच तुमच्या तिघांना या सगळ्या कॅरेक्टर्समध्ये आणि आजच्या तुम्ही जनरेशनची खरंच रिलेट करताय. म्हणजे जी तुमची वेबसिरीज आहे स्त्रीलिंग पुल्लिंग, ती खूप रिलेट करते आजच्या जनरेशनची. खूप मजा येते तुम्हाला बघायला. तर चमडी सचिन असं म्हणतात. कसं वाटतं की मी चमडी आहे बघून आणि ऐकून? मला काही वाटत नाही, कारण का ते सचाला म्हणतायत, निखिलला काही म्हणत नाही. निखिल प्ले भारी करतोय पण ते सगळं कसं पण ते मला मजा येते करताना. आणि ते ऍक्च्युली सरांनी इतकं भारी लिहून ठेवलं होतं की त्यात गंमत येत गेली करता करता. आणि ते बाई वगैरे मला बरेच जण विचारतात ते बाई, ते बाई कुठून आलं. तर आमचा एक मित्र आहे जो निकचा कॅरेक्टर करतोय, ऋतुराज शिंदे. तर आम्ही दोघे फार जुने मित्र होत आणि आम्ही बोलताना असंच बोलतो, काय बाई तुझा झोन काय हॉलिवूड ऍक्टर. त्या वेबसिरीज मध्ये त्या कुत्र्याला बघून पण काय बाई. आणि हृदया खरंच असं ऋतुराज असाच असतो, काय बाई. ते तो ह्याच म्हणजे सुरुवातच तशी करतो. बाई तुझा झोन काय उचललाय, आपण किल मारायचं का बाई असे त्याच्यात असतो. त्यामुळे ते त्याच्याकडून उचललं होतं. पण तू कधी असं स्वतःला एक्सपेक्ट केलं होतंस की मी या भूमिकेमध्ये असं सगळं काम करेन? नाही, मला पहिले खूप बर्डन होतं. मला काहीच येत नव्हतं. म्हणजे यांचा सीन झाला फर्स्ट डे आणि मी असं गेलोच ना आता. म्हणजे आपण काय करायचं, पहिले तीच रिॲक्शन असणार. हो ना, की अरे काय कसं करायचं ते. आणि समोर ते झालं बरं आणि मजेत गेली. कुत्र्यांनी साथ दिली. माझ्या ते वेबसिरीज बिनधास तुम्ही दोघी जणी शिव्या देताय. ही डेफिनेशन तुम्ही मोडली आहे पूर्ण. कसं वाटतं शिव्या देत? ऑब्विसली तिथे मला वाटतं आपल्याला एक मुभा मिळून जाते की जे आहे ते बोलून टाकायचं. पण नाही, असं नाही आहे ॲक्च्युली. प्रत्येक गोष्टीमागे रिझन आहे. जे समीर सरांनी खूप छान पद्धतीने त्यांचंच लिखाण आहे स्टोरीचं. सो त्यांनी ते खूप छान पद्धतीने लिहिलं आहे आणि ते आम्हाला करतानाही मजा आली असं मी म्हणेन. सो येस, पण त्याला ऑफकोर्स जे शब्द वापरले गेले आहेत, भुवची बाराखडी आहे जी काही, त्याला मीनिंग आहे. त्याला ते प्रिया का वापरते आणि पल्लवी का वापरत नाही ह्याच्या मागे कॉन्टेक्स्ट आहे तो. अच्छा, मी एक प्रश्न विचारू.
तुम्ही ज्यावेळेस मला शिव्या दिल्यात त्यावेळेस कसं वाटलं आणि हिने तर तुला मारलंही आहे ना वेब हो इथं सिरीज बरंच काय काय हिने शिव्या दिली कसं वाटलं अरे मला खूप कमाल वाटलंय ह्याच्याशी मी गोड बोलून बोलून थकले. तर म्हटलं आता किती गोड बोलावं ना माणसाने, म्हटलं आता जरा वेगळं काही. आणि आम्ही दोघांनी ठरवलेलं की आम्ही एकमेकांशी वाईट वागून दाखवायचं, पण ते जमलं नाही. तर तशा पद्धतीने जमलं मला. मी तुला ही एक शिवी दिली आहे ना दुसऱ्या एपिसोडमध्ये. तुमचं पहिल्याच एपिसोडमध्ये तुमचा एक सीन आहे, तुम्ही तिघी जणी तिच्या घरी बसलेल्या, भाग्यश्रीच्या घरी बसलेल्या असतात आणि तू बोलून जातेस पटकन, जेव्हा ती म्हणते की मी प्रेग्नेंट आहे आणि तिची आई येते. काय किस्सा आहे तो? तेव्हा जेव्हा तू पहिल्यांदा, म्हणजे ही पहिलीच तुझ्या एपिसोडमध्ये एक दुसरी तिसरी शिवी असेल, कसं वाटलं तो सीन शूट करताना? म्हणजे याचा असा अर्थ निघेल त्या शिवीचा एक्सपेक्टेड नव्हतं. आम्ही ते ॲक्च्युली आम्ही जेव्हा ते वाचलं होतं तेव्हाही आम्हाला असं झालं की अरे हे जितक्या इझिली जाईल ना तितकंच ते जास्त लोकांना आवडेल. आणि वर्षाताई तर म्हणजे कमालच आहेत त्यांचा ऑफकोर्स टायमिंगच्या बाबतीत आणि ओव्हरऑल त्यांचा सगळा एक्सपिरियन्स बघता. सो शी इज द ग्रेट. त्याच्यामुळे वर्षाताईंनी ते इतकं अमेझिंगली इनोसंटली प्ले केलं की माझ्या त्या डायलॉग नंतर इमिजिएटली हो मी जेवली. अगं तू विचारलंस ना आई जेवली का म्हणतो, ते त्यांनी ते खूप इनोसंटली घेतलंय. का बोलतीये पण तिने अजूनपर्यंत एकही शिवी तोंडातनं काढली नाहीये. त्याच्यामुळे मला कळतंय की हा ही खरंच रिअल लाईफ मध्ये पल्लवी आहे. सेटवर तुमचं कसं म्हणजे एकमेकांना वेलकम तुम्ही शिव्या देऊन वेलकम करता का सायली आली, आरती आली, निखिल आला, असं कसं वेलकम करतात? आणि तुमचे डिरेक्टर कसे असतात? सेटवरचं वेलकम आमचे DOP सर करायचं. ओके. पहिला एपिसोड तुमच्या शूटिंग पासून काय मला वाटतं ते आरती चांगलं सांगेल, आरती किंवा सायली. रोज आम्ही गेलो की हाय सर गुड मॉर्निंग व्हॉट्सअप ह्या शब्दात ते आमचा वेलकम करायचे. आणि त्याच्यावर आम्ही काय बोलणार, म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही असं की ओके असे होतो आम्ही. आणि मला ते फोकसला उभं राहायला सांगायचे. अरे आणि खरंच गौरव सरांची भाषा हीच भाषा आहे त्यांची, ते असंच बोलतात. आणि मग आम्हाला असं होतं की हा इनसे सीखने का अभी अपने को. पण मग निखिल या 3 मुली आहेत हा, म्हणजे 3 बायका फजिती आहे का असं टाईप्स काही होतं का तुझं? नाही असं काही नाही झालं. तो तर आमच्या समोर नाही बोलणार. तू बोलू शकतेस. नाही उलट मी कारण का आम्ही एका बंगल्यामध्ये राहत होतो आणि 2 शेजारी बंगले होते. तर मला दुसरीकडे होतं आणि ह्या तिघी एका ह्याच्यात यांना स्पेसिफिकली ठेवलं होतं की तुम्ही तिघी एकत्रच राहते, हा सगळं होईल. तर मी इतकं एन्जॉय केलंय ना. मला भाग्यश्री सगळ्यांना रात्री हळद दूध द्यायची गरम वगैरे करून. हा कोणीतरी मला तेल लावून द्यायचं, असं माझं लाडवायचं माझे काय नाही. त्यामुळे मी चिल होतो, मजा केली मी. चांगल्या मुली आहेत म्हणजे खूपच चांगले. रिअल लाईफ मध्ये अशा कुठली सिच्युएशन तुम्ही खूप शिव्या दिल्या तिघांनी? हो. सायली तुझ्यापासून सुरुवात करणार. मी खूप जास्त चिडले ना की मग मी माझ्या तोंडून शिवाय येतात. तुझी पेटंट शिवी कुठली आहे? तिथीच देतेस? नाही. अच्छा भची बाराखडी आवडते का तुला? बरं. मी आपलं कॉमन मुलींना जे फेस करायला लागतं रस्त्यातून येता जाता हात लावणे किंवा काहीतरी घाणेरड्या कमेंट्स करणे वगैरे, त्यावेळेस मी हमखास शिवी देतेच. कुठली आवडते? आवडती मी पटकन तीच येते मला की काय म्हणजे मग इमोशन. निखिल 10-12 असते. तू पहिले कुठल्या सिच्युएशन शिवाय देतोस ते सांग. अरे मी राग आले की नाही, पण मला असं ते काही भारी वाटलं की शिवी येते. किंवा मित्राला फोन केला की जवळचा मित्र असेल खूप जास्त, तर ते मला वाटतं शिवीने मी सुरू करतो. आपण असं की आरती असेल तर आरती कुठेस तू, तर सॉरी आरती नाही उदाहरण दुसरं घेतो मी. म्हणजे ऋतुराजला तर मी कॉल केला की ऋत्या कुठे आहेस तू, आणि ऋत्या माझा खूप जवळचा मित्र, तर असं होतं मला. त्यामुळे मला ती इमोशन आहे माझ्यासाठी शिवी. या शिव्यांशीच रिलेटेड एक गेम खेळूया. नॉट एक्झॅक्टली शिव्या. असे काही शब्द आहेत जे आपण खूप शॉर्ट फॉर्ममध्ये वापरतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल असेल FO, WTF, ठीक आहे. हे शब्द आहेत जे आपण खूप शॉर्ट फॉर्ममध्ये वापरतो, सहज बोलतो आपण. सो तुम्हाला त्या शॉर्ट फॉर्म्सचे जे रिअल अर्थ आहेत ना ते नाही सांगायचे, काहीतरी वेगळं सांगायचं आहे. पहिला शब्द FO, फ्रीक आउट. ठीक आहे जमलं.
WTF. तिच्यात मनात खराच अर्थ आहे त्याचा. वेअर टू हेल्प कर नाही फाउंड. काय का अर्थ काय याचा वेअर टू पण नाही. Whom to original. काय मला सांगा. मी म्हणते whom to original word. ओरिजिनल वर्ड काय WTF? वड्ड. ट्यूबलाइट. मला आता कळलं. पवित्र आहे कळलं. पवित्र नाही, मी एफ वरून काय शोधता येते बघत होते. त्यांनी वेअर टू होम टू वेगळे अर्थ लावले. ओ शिट, तुम्ही इतकं फिरून आला. अरे हे काय बोलतायत दर्शना. ओके WTF लवकर सांगा. मी काहीच बोलणार नाही आता. निखिल हो दे. ऐक नाही काय तुझा गेम पुढे जात नाहीये. वॉटर घेऊया. वॉटर. आता काय करणार. वॉटर टी फॉर एव्हर. वा. वॉटर टी फॉर एव्हर. स्मार्ट आन्सर. GN. GN. गर्ल्स नाईट. TC. तिकीट TC ऑलरेडी तिकीट. एक्सपेक्टेड. BC. सायलीचा आवडता शब्द त्याच्यातच आहे. शिव्या येतील तू. हो. ब्युटिफुल कॅरेक्टर्स. वाव काय MC. आता मला कळलं तुम्ही कुठल्या पाथवर होता ते. म्हणजे आपले सगळ्यांचे माइंड किती करप्ट आहेत ना की आपल्याला चांगले शब्द सुचतच नाहीत. मॅजिकल. मॅजिकल कॅरेक्टर्स. मॅजिकल मॅजिकल कॅरेक्टर. मॅजिकल क्रिएटर्स. मॅजिक क्रिएटर्स. मॅजिक क्रिएटर्स. IDK. इमिजिएट. इनोसंट डोरकीपर. काय पण आता इनोसंट डोरकीपर. डोरकीपर तो इनोसंट आहे म्हणून त्याला इनोसंट डोरकीपर म्हणालो. होऊ शकतं ना. होऊ शकतं की आहे ना. आहे. इंटरेस्टिंग डोअर कीपर. इंटरेस्टिंग होऊ शकतं. बरं हे इतके घुसले वेब सिरीज मध्ये ना तर डोर कीपर पण इंटरेस्टिंग. बरं तुम्ही तिघं मित्र आहात ना आता रिअल लाईफमध्ये पण झालात आणि वेब सिरीजमध्ये तर आहातच. सो तुम्हाला मित्र म्हटलं की आपल्याला इन्सल्ट हा खूप मोठा म्हणजे ते त्याच्याशी फ्रेंडशिप इनकम्प्लीट आहे आपली. सो तुमच्या तिघांना तर एकमेकांची इन्सल्ट करायची आहे पण ती इन्सल्ट करताना जराही हसायचं नाही आहे. अरे आम्ही दोघं कसं हसला तो जो हसेल तो गेमच्या आउट. मेजर प्रॉब्लेम. हां इन्सल्ट करायची आहे तुम्हाला कुठल्याही शब्दांमध्ये तुम्ही ते करू शकता पण जर समोरचा इन्सल्ट करतोय तर तुम्ही हसायचं नाही. जो हसेल तो गेमच्या बाहेर जाणार. चला. अगं ही माहिर आहे यामध्ये. सार्कॅझम लेवल हिचा माहित नाही तुला. म्हणजे तुला मी इन्सल्ट करते असं वाटतं का निखिल. हो. उठता बसता. ही मुंबईची नाही पुण्याची आली होती आणि ते पण हार्डकोर. ती डेंजर आहे. पण ही अशीच आहे तशीच आहे आणि ती इतकं म्हणजे काही म्हणजे समोरच्या माणसाला कळणार पण नाही इतकं ती काही पटकन बोलून टाकेल. तू असं तुला काय वाटतं अशी सिरियस बसलो तर असणार नाही का. ती नाही हसणार. तुला कळते का सार्कॅझम लेवल केवढा आहे तिच्यातला. आम्हाला दोघांना तर शक्यच नाहीये. ती बघ गेली. आता पहिली विकेट आउट. काय माझ्याकडे काय बघतेस तू. आपलं टार्गेट असायला पाहिजे हा. एक मिनिट थांब. ती करते मी काय करते. सिंगल खेळ. तुम्ही दोघं तिची इन्सल्ट करा. नाही पण सिंगल पण असं ठरवून थोडी ना. हा कोण आहे. हा कोण माझा इन्सल्ट करणारा. कोण लागून गेला हा. तू माझा इन्सल्ट करणार आहेस. मला सांग. हसायचं हसला तर बाहेर. सायलीला वाटते आता ऑडिशन दे. सायली ऑडिशन नाही द्यायची एवढे. अरे मी चोरलो. तुझा बकरा गेलाय. आताच पोपट झाला. आता एकमेव टार्गेट उरलेलं आहे.
निखिल चव्हाण हा म्हणजे तेच मी तेच म्हणत होते की हा बघ मग हे टास्क आहे हा ह्याने काहीच नाही केलंय, आरतीने केलंय, क्रेडिट आरतीला जातं. हा तसाही बी 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 ऑलरेडी तो बघ हसतोच आहे. माझं फेस स्माइलिंग आहे. हो कोणी सांगितलं तुला? गैरसमज माझी आहे आई तुझा? म्हणते मी कोण आई काय पण स्माइलिंग म्हणते? फेस आहे माझा. आईला काय तिचं पोरग आईवर काय बोलायचं नाही. काय मी काही बोलू आई माझं तोंड आहे. अगं बोल ना काहीतरी. ती बघूनच कार करते मला. तुला फार डिसेंटली असं वगैरे जॅकेट वगैरे घातलंय तर आपण फार भारी. हो आहेच मी, म्हणून तर मला ते एवढे कष्ट करून हे बघ असतोय काही लावलंय याला. हो डुप्लिकेट का? काय ब्रँड? फर्स्ट कॉपी. तुला काय वाटलं मग काय चांदीचं लावून फिरू? पण ते फर्स्ट कॉपी वाला का लावलंयस? तो ओरिजिनल घालायचा ना, एवढा जर शहाणा आहेस तू तर. एक तर 1000 वेळा आम्हाला विचारलं हे घालू हे कपडे घालू. ते गाणी ते मगाशी तो काय घालणं स्कार्फ टाकलं होतं गळ्यात. किती बंडल वाटत होतं माहिती ते. आम्ही फार डिसेंटली सांगितलं की ते नको अपुरुष ते. माझा काटा तुटला रे काल. गड्यात पडलं माझं दोरा. आयुष्याचा जाऊ द्या निघ्या हस ना. सो थँक्यू सो मच, तुम्ही तिघं इकडे आलात आणि खूप धमाल आली मला. अगेन वन्स अगेन थँक्यू. आणि जाता जाता तुम्हाला सुहानाकडनं तुमच्या स्त्रीलिंग पुल्लिंग या टीमला आमच्याकडनं ही छोटीशी भेटवस्तू. मस्त खा, मजा करा. तुमच्या सेटवर खाण्यासाठीच दिले तुम्हाला वेळ. हो आणि तसं मुंबई जे पुण्याचे असतात ते मुंबईत राहतात, त्यांना असं दिलं की फार भारी वाटतं. ओके. थँक्यू सो मच. थँक्यू वन्स अगेन थँक्यू सो मच आणि विश यू व्हेरी ऑल द बेस्ट तुम्हाला पुढच्या सगळ्या जर्नीसाठी. थँक्यू सो मच.